हरिओम. 22वा अभंग. नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेमनामी म्हणजे नामामध्ये जो नित्य आहे, नेमानं जो नाम घेतो आहे, असे प्राणी दुर्लभ आहेत. साधन सगळेच जण करतात, पण त्या साधनामधलं सातत्य ज्याला म्हणावं ते सातत्य असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून गुरुदेव रानडेंचे गुरुबंधू एक दिवस असं म्हणाले, जेवणाची पानं वगैरे मांडलेली होती, त्यांना कोणीतरी सांगितलं की पानं मांडलेली आहेत, आपण चलावं. त्यावेळेला ते तिथपर्यंत आले, प्रसादगृहापर्यंत, आणि त्यांना आठवलं आजचं आपलं साधन बाकी आहे. ते तिथेच बरोबरीच्या जवळच्या माणसाला असं म्हणाले, पहिले चाकरी मग भाकरी. म्हणजे माझं जे साधन आहे ते साधन जर माझं आज झालेलं नसेल, काही कारणानं मला विस्मरण झालेलं असेल, तर मी पहिल्यांदा साधनाला प्राधान्य देईल, मग मी माझ्या भाकरीचा विचार करेन. म्हणून असे प्राणी खरोखर दुर्लभ आहेत की जे पहिलं साधनाला प्राधान्य देतात आणि मग बाकीच्या गोष्टींचा विचार करतात. आणि म्हणून नामाची आवड नसते असं नाही, नामाची आवड सगळ्यांनाच आहे, पण त्या आवडीमध्ये सवड बघणारे आपण अनेक जण असतो. आत्ताला नको, मग करू, मग नको, नंतर करू, आजचं उद्याचं एकदम करू, असे पर्याय आपण साधनेमध्ये शोधतो. म्हणून नित्याचा भागही महत्त्वाचा आहे आणि नेम ह्याचा अर्थ कटाक्षानं मला ते करायचं आहे. ज्याला नामनिष्ठा म्हणतात, ती नामनिष्ठा माझ्यामध्ये असायला हवी. म्हणून असे जे प्राणी आहेत ते खरोखर दुर्लभ आहेत. म्हणून 7व्या अध्यायातही ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, येर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, ते आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. आपलं सगळं साधन हे बऱ्याच वेळेला प्रापंचिक अंगानं असतं, पण केवळ नामासाठी नाम घेणारी संतांसारखी वृत्ती ज्याच्या ठिकाणी आहे ते प्राणी दुर्लभ आहेत. आणि असे जे कोणी नाम घेतात त्यांच्या बाबतीमधला अनुभव काय? लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भगवंत त्यांच्याजवळ आहे. ज्ञानदेव म्हणतात लक्ष्मी त्याच्याजवळ आहे असं नाही, लक्ष्मी वल्लभ त्याचे जवळी. कारण लक्ष्मीचं हे वैशिष्ट्य आहे की ती नारायणाला सोडून राहत नाही. आम्ही केवळ लक्ष्मीचाच विचार केला तर ती आज येईल, काही काळ राहील आणि पुन्हा निघून पण जाईल, आणि ती केव्हा निघून जाईल हे आम्हाला कळणार पण नाही. पण जिथे नारायणाचं स्मरण आहे तिथे आपोआप लक्ष्मीला यावंच लागतं. म्हणून लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. हा वल्लभ कसा आहे लक्ष्मी वल्लभ? तो अत्यंत समाधानी आहे, तो अत्यंत प्रसन्न आहे, तो आनंदी आहे. लक्ष्मी समुद्र मंथनातून निर्माण झाल्यानंतर सगळेच जण तिच्याकडे बघत होते, ही मला प्राप्त व्हावी, ही मला प्राप्त व्हावी. त्याच्यामध्ये देवही होते, असुरही होते, ऋषीमुनी पण होते, पण एकटे नारायण असे होते की ज्यांनी तिच्याकडे अजिबात बघितलेलं नाही. ते त्यांच्या स्थानावरती शांतपणानं उभे होते. हा माझ्याकडे कोण आहे हा बघतच नाही, या जिज्ञासेनं लक्ष्मी त्याच्याजवळ गेलेली आहे. आणि जो माझ्याकडे अजिबात बघत नाही किंवा माझी अपेक्षा करत नाही आहे त्याच्याजवळ राहणंच माझ्यासाठी हिताचं आहे, अशा भाव तिच्या मनामध्ये येत तिनं नारायणाला वरलेला आहे. म्हणून लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. जिथे नारायण आहे तिथे ती आहे, आणि नारायणाचा भाव हा समाधानाशी निगडित आहे. म्हणून जो माणूस नित्यनेमानं नाम घेतो त्याच्यामध्ये समाधानाचा भाव येतो. नारायण हरी नारायण हरी, भक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या.
जे कोणी अशा रीतीनं नारायणाचं नाम घेत आहेत, हरीचं नाम घेत आहेत, त्यांच्याजवळ भक्ती पण आहे आणि चारही मुक्ती पण आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्तींचा भाव अशा साधकाच्या जवळ येतो. परंतु त्या मुक्तींचाही तो विचार करत नाही. तो त्या नामालाच खऱ्या अर्थानं प्राधान्य देतो. भुक्ती मुक्ती, भक्ती आणि मुक्ती एक प्रकारानं भोगही त्याला मिळतात, पण त्या भोगामध्ये तो रमत नाही आणि मुक्तीच्या अनुषंगानंही तो कुठे अडकत नाही. तो त्या आनंदामध्येच खऱ्या अर्थानं रममाण होतो. हरिवीण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिवीण जन्म, आमच्या जीवनामध्ये जर भगवंताचं स्मरण नसेल, आमच्या जीवनामध्ये भगवंताला स्थान नसेल, तर आमचा जन्म खरोखर व्यर्थ आहे. आम्ही आमच्याच पद्धतीनं जीवनामध्ये वावरणार, आम्हाला जे योग्य वाटेल तेच अविवेकाच्या अंगानं आम्ही करत राहणार आणि शेवटी आम्ही पापाचे धनी होतो, नरकाचे स्वामी होतो. म्हणून जन्म तो नरकची पै जाणा. आज मला जरी सुखाच्या 4 गोष्टी दिसल्या, तरी उद्याला मात्र माझ्यासमोर नरकाचीच परिस्थिती निर्माण होते. कारण हा प्रपंचाचा धर्म आहे. प्रपंचामध्ये आज सुख वाटलं म्हणून ते कायम टिकणारं आहे असं नाही. यमाचा पाहुणा प्राणी होय, म्हणजे शेवटी आम्ही जन्ममृत्यूमध्ये सापडतो. मनुष्य जन्माचं खरं श्रेष्ठत्व असेल तर ते हरिप्राप्तीमध्ये आहे. म्हणून जर ती हरिप्राप्ती आम्ही केलीच नाही, त्या हरिप्राप्तीचा विचारच जर आमच्यामध्ये आला नाही, तर एक प्रकारानं हा जन्म व्यर्थ होतो. आणि व्यर्थ झालेला जन्म म्हणजे शेवटी मृत्यूसमयीसुद्धा आमच्यामध्ये काही ना काहीतरी प्रापंचिक वासना शिल्लक राहतात. मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, हे कसं होईल, ते कसं होईल, माझी मुलं कशी राहतील, अमुक होईल, तमुक होईल. अनेक प्रश्नांमध्ये आम्ही शेवटच्या क्षणीसुद्धा अडकतो. आणि जो असा अडकतो तो स्वाभाविकपणानं त्याच विचारांना घेऊन पुढल्या जन्माचं आमंत्रण निर्माण करतो. म्हणून यमाचा पाहुणा म्हणजे एक प्रकारानं जन्ममृत्यूचं चक्र आमच्या समोर येतं. आणि त्यामुळेच ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. वाड याचा अर्थ व्यापक. भगवंताचं नाम हे गगनाहून सुद्धा व्यापक आहे. आज आमची परिस्थिती कशी आहे की आकाश मला जेवढं दिसतं तेवढंच आकाश मी मानतो, पण मुळात त्याच्याही पेक्षा आकाशाचा विस्तार खूप मोठा आहे. पण नामाचाही विस्तार त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून आकाशाचा जसा अंत लागत नाही, तसं नामाच्याही अनुषंगानं आम्ही जर अंत पाहण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मुळाकडे जाण्याचा प्रयत्न केला, आम्हाला ते शेवट सापडणारच नाही. इतकं नाम मोठं आहे. आणि हे कसं आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाडा. निवृत्तीने मला हे सांगितलं म्हणून ज्ञानदेवांना त्याचा भाव लक्षामध्ये आला की भगवंताचं नाम हे अत्यंत व्यापक आहे, अत्यंत विस्तारित स्वरूपामध्ये आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. नाम जर सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असेल, आकाशापेक्षाही ते व्यापक असेल, तर त्या नामाचं स्वरूप काय आहे? तत्वज्ञानाच्या अंगानं ज्ञानदेव इथे म्हणतात, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. ह्या विश्वाचा विचार आपण ज्या ज्या वेळेला करतो, त्या त्या वेळेला हे विश्व कसं निर्माण झालं, ते विश्व कसं राहतं आहे आणि त्या विश्वाचा काही अंत आहे का, असे अनेक प्रश्न जिज्ञासेतून आपल्या समोर येतात. ह्या जगाचा विचार करत असताना आत्तापर्यंत जे जे तत्वचिंतक होऊन गेले, जे जे अभ्यासक होऊन गेले, त्या सगळ्यांनी आमच्या समोर या विश्वाची त्यांना आलेली जी अनुभूती आहे, त्यांना जाणवलेलं जे स्वरूप आहे, त्याच्या अनुषंगानं त्यांनी विचार मांडलेला आहे.
म्हणून शास्त्रामध्ये हे विश्व कसं आहे, 7 तत्वांचं आहे, 5 तत्वांचं आहे, 3 तत्वांचं आहे, 30-36 तत्वांचं आहे. अशा रीतीनं अनेक विचार प्रवाह आपल्या समोर आहेत. या विश्वाचा विचार करत असताना तत्वचिंतकांनी माझ्यासमोर दिसणारी ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा विचार केला, त्या प्रकृतीमध्ये वावरणारा मी म्हणून त्या पुरुष तत्वाचा विचार केला, माझ्यामध्ये असणारी 5 ज्ञानेंद्रिय, माझी असलेली 5 कर्मेंद्रिय, ज्यांच्या आधारानं मी विषयांचा उपभोग घेतो ते माझे पंचविषय, पंचमाभूत ह्या विश्वामधली असलेली शक्ती, आणि माझं असलेलं अंतःकरण चतुष्टय की जिथे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि महत्त्वाचा मीपणाचा अहमचा भाव आहे. अशा या सगळ्यांचा विचार करत ही काहींनी त्यातली 7 तत्व विचारामध्ये घेतली, गीतेनं 18 प्रकृतीचा विचार घेतला, आणि तत्वचिंतकांनी, सांख्य तत्वचिंतकांनी या अनुषंगानं अनेक विचार प्रवाह आपल्या समोर घेतलेले आहेत. म्हणून ज्ञानदेव असं म्हणत आहेत की एक कळा दावी हरी. तत्वांची ही संख्या कितीही असू द्या, यातलं एकच तत्व आहे, एकच विचार सूत्र महत्त्वाचं आहे की ह्या तत्वांमध्ये तुम्ही 7 तत्व घ्या, 8 तत्व घ्या, 25 घ्या, 36 घ्या, त्यांना हरीनं व्यापलेलं आहे. हरीशिवाय एकही तत्व या विश्वातलं स्वतःचं म्हणून कार्य करू शकत नाही. म्हणून एकतत्व हरी कळा दावी हरी. म्हणून तो एकच हरी हा त्या ठिकाणी आहे. म्हणून तुकारामांचेही शब्द आहेत. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, येर तो पसारा वावगाची. आमचा विठ्ठल हाच एकमात्र खरा आहे, बाकी जे काही आहे हे सगळं पसार आहे. म्हणून तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ, येथे काही कष्ट न लगती. म्हणून नामाच्या बाबतीमध्ये असा विचार नाही, विश्वाच्या बाबतीमध्ये कुतूहल आमच्या समोर जरूर आहे. म्हणून त्या विश्वाकडे बघताना मी माझ्या दृष्टीनं बघतो, तुम्ही तुमच्या दृष्टीनं बघतात, हे यांच्या दृष्टीने बघतात. पण नामाच्या बाबतीमध्ये मात्र असा वेगवेगळेपणाचा भाव नाही. नाम हे एकमात्र भगवंताचं असं आहे की सगळ्या मार्गांमध्ये ते वरिष्ठ आहे, सगळ्या मार्गांमध्ये ते श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताकडे जात असताना केवळ एका नामाचा विचार हाच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मग अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. अजपा जप म्हणजे श्वासावरती येणारा जप. आज आपण रोज जे श्वास घेतो आहोत 24 तासामध्ये, त्या श्वासांची संख्या आहे 21,600. म्हणून आपलं रोजचं नामस्मरण निदान 21,600 व्हावं असा भाव या नामसाधनेमध्ये संतांनी आमच्या समोर ठेवला. म्हणजे मी जेवढं श्वासागणिक नाम घेत जाईन तेवढा माझा प्रत्येक श्वास, प्रत्येक कर्म आपोआप नामाशी जोडलं जाईल. पण हे एवढे 21,600 श्वास आमच्याकडनं होत नाही. म्हणून त्याला प्रातिनिधिक स्वरूप जे आहे ते 108 माळेचं आमच्या समोर आलेलं आहे. निदान तेवढी एक माळ का होईना तुम्ही करा, निदान तेवढं स्मरण तरी दिवसभरामध्ये तुम्ही करा, हा भाव त्यांच्यामध्ये आहे. अजपा जपामध्ये उलट प्राणाचा, प्राण ज्या पद्धतीनं कार्य करतो आहे त्या प्राणाला जोडून माझं नाम घेणं ही एवढी वाटावी तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण इथे मनाचाही लय आहे. मन जोपर्यंत तुमचं लय पावत नाही त्या नामामध्ये, तोपर्यंत श्वासावरती लक्ष केंद्रित होणं अवघड आहे. आणि म्हणून प्राणाचाही लय करणं आणि प्राणाचीही गती मंद करणं, तेव्हाच आम्हाला खऱ्या अर्थानं अजपाजपाचा भाव काहीसा येऊ शकतो. आणि प्राणावरती किंवा श्वासावरती नाम घेणं
म्हणजे श्वास आत घेताना 6 ही जाणीव आहे आणि श्वास बाहेर सोडताना हम ही जाणीव आहे. त्याच्यामधून आमच्या आतमध्ये सोहम आपोआप येतो. म्हणून जेवढा श्वास चालू तेवढं सोहमची आवर्तनं ही सहजपणानं नैसर्गिक स्वरूपात तुमच्या देहामध्ये आहेत. त्या सोहमशी मला जोडून घ्यायचं आहे. म्हणून अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. मनाचा निर्धार असल्याशिवाय, मनाची ती ताकद असल्याशिवाय, त्याला मनाला तेवढं तयार केल्याशिवाय आम्हाला असा रीतीचा अजपाजप होत नाही. आणि ह्या अजपाजपामध्येच म्हटलं तर पुढे एका विशिष्ट अवस्थेमध्ये आमच्या कुंडलिनी जागृतीचा भागही येतो. कारण जेवढं आम्ही श्वासाला नियंत्रित करतो, प्राणायामाच्या द्वारा आम्हाला एक सवय निर्माण करतो श्वासाला संख्या मर्यादित करण्याची, तेवढं ते आपोआप कुंडलिनी जागृतीला सामर्थ्य येत जातं. म्हणून श्वासाची गती एक वेळ मंद होईल. झोपेमध्ये आपले श्वासाची गती नेहमीपेक्षा कमी होते. पण पुढे जे आहे प्राणाचा आधार घेत आम्हाला नामाचा भाव तयार करणं हा काहीसा अवघड आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणाले की अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. हे निर्धाराशिवाय शक्य नाही. ज्ञानदेवा जिणे नामे वीण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. म्हणून माझं शरीर आणि माझं मन या दोघांनाही साधनेमध्ये मी जर आणायचं असेल तर आपोआप त्या दोघांना एकत्र केल्यानंतर जी साधना मी करतो ती नामाच्या आधारानं होत जाते आणि आपलं जीवन हे नामाशिवाय मग राहत नाही. व्यर्थ जिणे नामे वीण व्यर्थ. जर नामाचा भाव माझ्यामध्ये नसेल, शरीराला देहाला मी नामाचं वळण लावलेलं नसेल, मनावरती मी नामाचा संस्कार केलेला नसेल, तर मला त्या ठिकाणी जीवन माझं अयोग्य आहे, ते जीवन माझं व्यर्थ आहे. रामकृष्णी पंथ क्रमी येला. म्हणून रामकृष्णाचा पंथ जो आहे हा रामकृष्णाचा पंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. 24वा अभंग. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध. म्हणून परत एक आवृत्तीचा भाग म्हणा, विचारांचं पुनरुच्चारण म्हणा, ज्ञानदेव इथे आम्हाला देत आहेत की तुमचा जप असू दे, तुमचं तप असू दे, तुमचं नित्याचं क्रियाकर्म असू देत, सर्वा घटी राम भावशुद्ध. सर्वत्र रामच आहे. मी जे कर्म करतो ते कर्म किंवा मी जो धर्म आचरतो आहे तो माझा स्वधर्म, ते माझं कर्तव्य, इथेही भगवंत आहे. ही शुद्ध भावना माझ्या मनामध्ये निर्माण करायला हवी. सर्वा घटी राम भावशुद्ध. एक प्रकारानं शुद्ध भाव ज्याला म्हणता येईल तो शुद्ध भाव आपल्या साधनेमध्ये आम्हाला आणायचा आहे. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. टाहो फोडणं म्हणजे अत्यंतिक कळवळून प्रार्थना करणं. आमच्यामधली प्रार्थनेची जी अवस्था आहे, आमच्यामधल्या तळमळीची जी परमोच्च अवस्था आहे, ती परमोच्च अवस्था टाहो फोडण्यामध्ये आहे. आणि हे आम्हाला नित्य करता आलं पाहिजे. आजचा माझा दिवस वाया गेला, मी भगवंताचं नाम घेतलं नाही, ही तळमळ अंतःकरणामध्ये माझ्या रोज झोपताना जर समोर आली तरच माझ्याकडनं नामसाधन घडेल. म्हणून न सोडी रे भावो टाकी रे संदेह. माझ्या मनामधले सगळे संदेह मी बाजूला करावेत, माझ्यातले सगळे विकल्प मी बाजूला करावेत आणि एका भावानं मी भगवंताचं नाम घ्यावं. त्याच्या अनुषंगानं टाहो फोडणं ज्याला म्हणतात तो भाव आमच्यामध्ये यायला हवा. म्हणून समर्थांची जी करुणाष्टक संध्याकाळी जी आम्ही म्हणतो त्यातला भाव हाच आहे. माझ्या निदान जीवनाच्या संध्याकाळी का होईना
तळमळ निवविरे रामकारुण्य सिंधू, हा भाव माझ्या मनामध्ये कुठेतरी जागा व्हायला हवा. मी त्या अनुषंगानं भगवंताकडे बघायला हवंय. जात वित्त गोत कुळशीळ मात, भजे का त्वरित भावना युक्त. एकच भाव आमच्या मनामध्ये असायला हवं. मी माझ्या जातीचा अभिमान नसावा, माझ्या पैशाचा अभिमान नसावा, माझ्या गोत्राचा अभिमान नसावा. हे सगळं मी बाजूला करावं. माझ्या त्यांच्या अनुषंगानं असलेला ममत्वाचा भावही मी कमी करावा. अहंकाराची असलेली भावनाही मी कमी करावी. आणि भजे का त्वरित भावनायुक्त, भगवंत भेटीच्या तळमळीची भावना, भगवंताशी एकरूप होणारी भावना, ही एक प्रकारानं माझ्यामध्ये त्वरित, म्हणजे तू मला भेटल्याशिवाय मी आता राहूच शकत नाही, या तळमळीनं, या भावनेनं आम्ही भगवंताचं भजन करावं. ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केली. 2 शब्द ज्ञानदेवांचे या चरणामध्ये आलेले आहेत. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. रामकृष्ण पहिल्यांदा कुठे यायला हवा आहे? ध्यानामध्येही आणि मनातही तो स्थिर व्हायला. म्हणून तो रामकृष्ण शब्द फार मध्ये घेतला ज्ञानदेवाने. प्रतिभेचा भाग म्हणा किंवा विचारांची उंची म्हणा, आपल्या लक्षामध्ये येईल की ध्यानातही असावं लागतं आणि मनातही असावं लागतं. म्हणून आपण अनेक वेळेला म्हणतो, अरे ध्यानीमनी होतं किंवा ध्यानीमनी आलंच नाही माझ्या. म्हणजे हे दोनही भाव तुमच्या ध्यानामध्ये येणं, लक्षामध्ये येणं आणि मनातही तो भाव येणं, या एक प्रकारानं एकत्रित स्वरूपाच्या क्रिया आहे. मनाला नामाची गोडी लागणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मनाला त्यासाठी आम्हाला काही वेळेला बळजबरीनं तयार करावं लागतं, तरच मन ते त्या ठिकाणी तयार होतं. मुलाला जसं आपण अभ्यासासाठी थोडीशी बळजबरी करतो किंवा काही वेळेला त्याचं वय लक्षामध्ये घेत काहीतरी तुला मी लाडू देईन, तुला फिरायला नेईन, तुला खेळणं देईन, पण तो आत्ता अभ्यास कर, हा भाव त्याच्या मनामध्ये जो आपण आणतो, तसं इथे माझ्या उद्धारासाठी, मनुष्यजन्माच्या कल्याणासाठी मला इथे नामाचा भाव मनामध्ये निर्माण करायचा आहे. म्हणून आपण अनेक वेळेला ती हरदासाची एक गोष्ट ऐकली असेल. एक दिवस राजानं असं जाहीर केलं दरबारामध्ये की मी आपल्याला एक बकरी देतो आणि त्या बकरीला तुम्हाला उपलब्ध असलेलं संपूर्ण हिरवं कुरण चरायला मी देतो. दिवसभर तुम्ही त्या बकरीला कुरणामध्ये चरून आणल्यानंतर संध्याकाळी तिनं त्या हिरव्या चाऱ्याला पुन्हा तोंड लावता उपयोगाचं नाही, अशी अट राजा घालतो. अनेक जण पुढे येतात. त्यांना असं वाटतं दिवसभर पोटभर कुरणात चरल्यानंतर ती परत संध्याकाळी काही दरबारामध्ये चाऱ्याला स्पर्श करणार नाही. अनेक जण येतात, पण संध्याकाळी दरबारामध्ये आणल्यानंतर बकरीच्या समोर चारा ठेवल्यावर ती त्याला तोंड लावते. एक दिवस एक फकीर येतो आणि तो राजाला असं म्हणतो, राजा आज तुझ्या बकरीला मी घेऊन जातो. राजा म्हणतो, गेले 15 दिवस झाले, सगळेच पराभूत झालेले आहेत. फकीर म्हणतो, मी प्रयत्न करून बघतो. आणि दिवसभर त्या कुरणामध्ये त्या बकरीला तो चरायला सोडलेलंच असतं. संध्याकाळी तो घेऊन येतो आणि पुन्हा राजा ज्या वेळेला तिच्या समोर चारा ठेवला जातो त्यावेळेला त्या चाऱ्याला ती तोंड लावत नाही. दरबारातले राजासकट सगळेच आश्चर्यचकित होतात आणि साधूला म्हणतात, काय केलं तू असं की ही बकरी ह्या चाऱ्याला स्पर्शच करत नाही? साधू एवढंच म्हणाला, दिवसभर ज्या ज्या वेळेला ती चाऱ्याला तोंड लावत होती त्या त्या वेळेला तिच्या डोक्यावरती मी एक दांडकं मारत राहिलो. त्यामुळे दिवसभरात तिची आता भावनाच अशी तयार होऊन गेलेली आहे की आता जर मी ह्याला तोंड लावलं माझ्या डोक्यावरती दांडकं बसेल.
रामकृष्ण परमहंस ही कथा सांगत आम्हाला पुढे असं म्हणत आहेत, आमच्या मनाला जर वळण लावायचं असेल तर नामाचं दांडकं मनावरती दिवसभर आम्हाला देता आलं पाहिजे. तेव्हाच ते मन प्रपंचातल्या आसक्तीमधून, प्रपंचातल्या विषयांपासनं हळूहळू का होईना बाजूला होत जाईल. म्हणून मनामध्येही रामकृष्ण आमचा स्थिर करणं महत्त्वाचं आहे. आणि जे मनी वसे ते स्वप्नी दिसे. आम्ही ध्यानालाही बसल्यानंतर, चिंतनालाही बसल्यानंतर मनामध्ये घट्ट झालेला भगवंताचा विचार, मनामध्ये घट्ट झालेली भगवंताची प्रतिमा ही आपोआप आमच्या ध्यानामध्ये आमच्या समोर येईल. आणि ज्याला ध्यानात आणि मनात भगवंत स्थिर करता आला, वैकुंठ भुवनी घर केले, त्याचं घर हेच मुळात वैकुंठ होऊन जातं. साक्षात भगवंतही त्या ठिकाणी वास्तव्याला येतो. म्हणून ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायातही म्हटलेलं आहे, ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यान मिसे घर माझे झाले. अशा भक्तांनी जे माझ्याशी तत्पर झाले, माझाच विचार अखंडपणानं करत राहिले, ते माझ्याशीच एकरूप झाले, त्यांचं घर हे माझंच घर होतं. पुढचा अभंग 25वा. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीव नेणीव. जाणीव म्हणजे ज्ञानी आणि नेणीव म्हणजे अज्ञानी. जाणीव नेणीव भगवंती नाही. भगवंताच्या जवळ हा ज्ञानी आहे आणि हा अज्ञानी आहे हा विचार अजिबात नाही. जो जो त्याचं स्मरण करतो आहे तो प्रत्येक जण भगवंताच्या दृष्टीने हा माझा आहे ही भावना भगवंताच्या ठिकाणी आहे. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. भगवंत नामाचा उच्चार जे जे करतात ते सगळे शेवटी मोक्षाला जातात. मोक्ष म्हणजेच आनंदाची अवस्था, समाधानाची अवस्था. आपल्या वासना कशा आहेत? लोकवासना आहेत, शास्त्रवासना आहेत, देहवासना आहे. पण ह्या सगळ्या वासनांच्याही पलीकडे जात आपण आनंदाची अनुभूती घेणं, भगवंताचा भाव मनामध्ये स्थिर करणं ही खऱ्या अर्थानं मोक्षाची अवस्था आहे. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही. म्हणून अशा नारायणाचा, भगवंताचा उच्चार ज्या ज्या ठिकाणी होतो त्या त्या ठिकाणी कळी काळाचा रीघ नाही. म्हणजे भगवंत किंवा काळ हा त्या ठिकाणी येत नाही. रीघ म्हणजे प्रवेश. कळी काळाचा प्रवेश हा त्या ठिकाणी होत नाही. काळ कोणत्या अंगानं आहे? काळ एक यम या संकल्पनेला अनुलक्षून काळ आहे. दुसरा काळाचा अर्थ म्हणजे आमच्याकडची असलेली युगांची कल्पना, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग या अनुषंगानं काळाची परिभाषा. जिथे जिथे नामाचं वातावरण आहे तिथे कलीला अजिबात प्रवेश नाही. किंबहुना भगवंतानेच कलीला असं म्हटलेलं आहे की जिथे माझं नाम आहे तिथे तुला प्रवेश नाही. म्हणून कलीचा प्रवेश कुठे आहे? जे अयोग्य वर्तन करत आहेत, जे व्यसनाधीन झालेले आहेत, अशांच्याच ठिकाणी मोहयुक्त जे आहेत तिथे कलीचा प्रवेश आहे. आणि कली म्हणजेच एक प्रकारचा अनाचार, एक प्रकारची अयोग्य जीवन पद्धती. जे भगवत भक्त आहेत तिथे अशा रीतीच्या अयोग्य जीवन पद्धतीचा भाव येत नाही. कळीचा प्रवेश हा त्या ठिकाणी होत नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसे ते जीवजंतूंसी केवी कळे. मग जिथे वेदांना सुद्धा हा भगवंत कळलेला नाही, वेदांना सुद्धा नेती नेती असं म्हणावं लागलं, त्या भगवंताच्या अनुषंगानं, वेदांच्या अनुषंगानं जीवजंतूंना सुद्धा
हा भगवंत कळणं खरोखर अवघड आहे. म्हणून तो सत्संगतीमधून, सद्ग्रंथांच्या चिंतनामधून, साधू पुरुषांच्या सहवासामधून आम्हाला तो भगवंत समजून घेता आला पाहिजे. त्या भगवंतापर्यंत जाणारं नामाचं साधन जे आहे ते आम्हाला आत्मसात करता आलं पाहिजे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. म्हणून त्या ज्ञानदेवाच्या अनुषंगानं हा संपूर्ण नारायणाचा भगवंत नामाचा जो पाठ आहे तो पाठ मी आत्मसात करणं किंवा ते फळ मला माझ्या साधनेमधून, माझ्या चिंतनामधून मला प्राप्त होणं, सर्वत्र वैकुंठ केले असे. नाम घेणाराच नामाचा अनुभव घेऊ शकतो. आणि नामाचं एक वैशिष्ट्य आहे की नाम हे साधनही आहे आणि साध्य पण आहे. नामस्मरणाच्या आधारानं त्या साधनाच्या द्वारा मी साधना माझी सुरू करतो आणि जिथे मला भगवत दर्शनाचा अनुभव येतो, भगवत कृपेचा अनुभव येतो, तिथेही माझं नाम चालू राहतं. व्यवहारात कसं आहे आमचं, एखादी परीक्षा मला द्यायची आहे म्हटल्यानंतर मी त्या परीक्षेचा अभ्यास करतो. ती परीक्षा दिली की त्याच्यासाठीची असलेली पुस्तकं किंवा बाकीची साधनं ही बाजूला पडतात. नाम मला भगवंताचं दर्शन झालं, भगवंताची कृपा झाली म्हणून माझं नाम थांबत नाही, ते नाम त्यानंतरही चालू राहतं. म्हणून नाम साधनही आहे आणि साध्यही आहे, पाया पण आहे आणि कळसही आहे. म्हणून ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. म्हणून आमच्या साधनेचं, आमच्या नामस्मरणाचं फळ जर कुठलं असेल तर ते नारायणाचा पाठ आहे. आणि म्हणून त्या पाठाला अनुलक्षून आम्ही ज्या वेळेला राहतो ती अवस्था आम्हाला प्राप्त होते. सर्वत्र वैकुंठ केले असे. आम्हाला एक प्रकारानं वैकुंठाचाच भाव अनुभवाला येतो. अखंड आनंदाचीच अनुभूती आम्हाला त्या ठिकाणी येते. 26वा भंग. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. म्हणून एकच भगवंताचं नाम आम्ही दृढ धरावं. तत्व शब्द मगाशी आपण 23वा भंग बघत असतानाही बघितलेला आहे. तत्व ह्याचा अर्थ सार. आपल्या समग्र साधनेचं, समग्र अभ्यासाचं, चिंतनाचं एकमात्र सार जर कुठलं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि ते नाम दृढ धरी मना, माझ्या मनानं मी ते दृढ धरायचं आहे. नाम सरळ शब्द झाला, त्याला उलटं केलं मना शब्द झाला. म्हणून दृढ एकतत्व असलेलं नाम मनानं मी दृढ धरणं, हरीसी करुणा येईल तुझी. भगवंताला आपोआप आपली करुणा येते. आपल्याविषयीचा दयेचा भाव, आपल्याविषयीचा कृपेचा भाव हा भगवंताजवळ येतो. अरे हा माझं नाम घेतो आहे. हे नाम घेताना तो भावानं घेतो आहे, भक्तीनं घेतो आहे. प्रसंगी आपल्या प्रपंचालाही तो फारसं महत्त्व देत नाही, तो मलाच महत्त्व देतो आहे. ही भावना ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला त्या भगवंतालाही हा माझा आहे ही भावना तयार होते. आणि ती भावना तयार होणं म्हणजेच हरीसी करुणा येईल तुझी. म्हणून नाम हे भगवंताची इतकं निगडित आहे की नामाशिवाय भगवंत राहूच शकत नाही. म्हणून नाम जणू काही भगवंताचं शरीरच आहे. आणि म्हणून त्या शरीराचा चिंतन भाव, त्या नामाचा भाव जो जो कोणी घेतो त्याच्याविषयीचा आत्मीय भाव, प्रेमभाव भगवंताच्या ठिकाणी येतो. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. असं हे नाम आम्हाला दृढत्वानं धरायचं आहे. ते दृढत्वानं धरताना त्या नामाचं वैशिष्ट्य ज्ञानदेवांनी पुन्हा एकदा सांगितलं. ते नाम सोपे रे, अत्यंत सोपं नाम आहे. नामाला कुठेही अवघडपणा नाही,
कुठलीही अन्य क्रिया नाही, कोणत्या साहित्याची जमवा जमव नाही. असली माळ हरकत नाही. कदाचित तुम्हाला ती माळ ओढणंही बोटांच्या अनुषंगानं अवघड वाहणार असेल, तुम्ही नुसतं मुखानं नाम घ्या तरीही सुद्धा ती नामसाधना होते. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. म्हणून राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा. कुठल्याही नामाचा भाव तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकारा. वाचेसी सद्गद जपे आधी. वाचेला एक प्रकारचा आर्द्रभाव येतो, ती सद्गतीत होते. काही वेळेला बोलताना माणसाचा कंठ सद्गतीत होतो, त्याला शब्दही फारसे पटत नाही. नामाच्या बाबतीमध्ये एवढा तुमचा भाव यावा की तो सद्गतीत व्हावा. आणि त्या भावानं ज्या वेळेला तुम्ही वाणीला नामाची सवय लावता, त्यावेळेला ते नाम त्याचं सामर्थ्य दाखवतं. त्याची प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया आपोआप तिथे येते. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि कपंथा झाशी जणी. म्हणून त्या नामाव्यतिरिक्त अन्य कोणतंही तत्व नाही, अन्य कोणताही विचार नाही. एकच नाम मी दिवसभर घेणं हेच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे. तुम्ही वाया आणि कपंथा झाशी जणी. तुम्ही अन्य कोणतेही मार्ग स्वीकारू नका, अन्य कोणत्याही साधनांच्याकडे तुम्ही वळू नका. आणि ह्या नामाचा अभ्यास कसा आहे? ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. हे नामस्मरण मला कसं करायचं आहे? मौनाचा भाव आहे, अंतरंगामध्ये जपाचा भाव आहे आणि भगवंताला धरायचं आहे. भगवंताला धरणं म्हणजेच भगवंताच्या विषयीचा आत्यंतिक प्रेमभाव माझ्या मनामध्ये असणं. एक प्रकारानं वाचिक जप ही आपली सुरुवात आहे. पण जसजसं तुम्ही नामस्मरण रोज करत राहता, कालांतरानं तुम्हाला वाचेमधून मध्यमेमध्ये म्हणजे कंठामध्ये तुमचं नाम येतं, की ज्या कंठामध्ये येणाऱ्या नामानं तुम्हाला ओठही हलत नाहीत किंवा आतली जीभही फारशी हलत नाही, पण नामाचे जे शब्द सतत आपल्या समोर येत राहतात. आणि त्यानंतर पश्यंतीमध्ये म्हणजे हृदयस्थ ते नाम जाणं, म्हणजे आपल्यामध्ये एक प्रकारचा प्रेमभाव येणं. तो प्रेमभाव ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये येतो, त्यावेळेला त्या नामाला एक वेगळं सामर्थ्य येतं. आणि तिथून ते नाम पुढे संतांच्या चरित्रांमधून आपण जे वाचतो, अनुभवतो, परावाणीमध्ये म्हणजे नाभी कमलाला जाऊन ते नाम पोचतं. आणि एकदा नाभी कमलाला नाम जाऊन पोचलं की ते तुमच्या सर्वांगाला व्यापतं. मग तुमच्या देहाच्या अनुषंगानं कोणत्याही अवयवाला कान लावा. तुम्हाला त्या हातामधून असेल, पायामधून असेल, छातीमधून असेल, डोक्यावरच्या केसांमधून असेल, तुम्ही जिथे जिथे कान लावाल तिथे तिथे नामाचे ते शब्द तुम्हाला अगदी सहजपणानं ऐकू येतात. हा अनेक संतांच्या चरित्रातला अनुभव आपल्या समोर आहे. म्हणून ज्ञानदेव मौन. मौन ह्याचा अर्थ प्रपंचाला अनुलक्षून असलेलं मौन. माझं बाकीचं व्यावहारिक बोलणं जे आहे ते जेवढं मला कमी करता येईल तेवढं मी ते कमी करत जावं आणि माझ्या वाणीचा भाव, माझ्या चिंतनाचा भाव हा नामाशी मी जोडावा. जेव्हा मौन मी घेतो, ते मौन याचा अर्थ मी केवळ बोलणार नाही, पण हाताने खाणाखुणा करेन किंवा कागद पेन घेईल आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहून सांगत राहील, ते मौन नाही. मौन ह्याचा अर्थ पूर्णपणानं तुम्ही त्याच्यापासून स्वतःला अलग करणं आहे. बाह्यांगानं जेवढं आम्ही आमचं बोलणं कमी करू, तेवढा अंतरंगामधला असलेला भाव हा आपला अधिक विकसित होईल. म्हणून हरिपाठाच्या सुरुवातीच्याही एका अभंगामध्ये ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे, अनंत वाचाळ बरळती बरळ,
त्या कैचा दयाळ पावे हरी. आम्ही वायफळ बडबडीमध्ये जर आमचा वेळ वाया घालवला तर आम्हाला हरी प्राप्त होणार नाही. म्हणून जेवढं मौन राहील तेवढं अंतरंगामधल्या नामाकडे आपलं एकाग्रता येईल आणि त्या नामानं हरीला धरलं जाईल. जो हरीला धरतो तो स्वाभाविकपणानं हरीशी एकाग्र होतो आणि त्यालाच अनुलक्षण. जपे सदा. अखंड जपाचा विचार हा आपल्या मनामध्ये यायला हवा. याचा अर्थ माझी कामं मी बाजूला करायची का? नाही. एखादं काम करत असताना मला त्या कामामध्ये लक्ष द्यायचं असेल, मी जरूर ते लक्ष द्यावं. पण ते काम सुरू करण्यापूर्वी जर माझं नाम चालू असेल आणि काम झाल्यानंतर पुन्हा मी नामाकडे वळत असेल तर मधला काळ जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा आतमध्ये धरोनी श्रीहरी जपे सदा. तो भगवंत आपोआप तुमचं ते नामाचं अनुसंधान, ती सद्गुरु कृपा त्या नामाचं अनुसंधान तुमच्यामध्ये अखंडपणानं ठेवते. आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय येतं आहे? 27वा अभंग. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धगटी राहू नको. आम्ही सर्व सुख गोडी, आम्हाला नामस्मरणामधून खऱ्या अर्थानं जर काही प्राप्त होणार असेल तर ती एक प्रकारानं सर्व सुखाची भावना प्राप्त होणार आहे. सर्व सुख कोणतं? प्रपंचामध्ये जे जे मी विचार करतो ते सुख आहे का? ते सुख नाही. आज एखादी गोष्ट मला हवी आहे म्हटल्यानंतर ती मला मिळेल, पण उद्याला त्याच गोष्टीच्या आधारानं एखादा नवीन भाग, नवीन प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रपंचातली सुखाची कल्पना ही सर्व सुखाची कल्पना नाही. ते तात्कालिक सुखाशी निगडित आहे, ते नाशिवंत धर्माशी निगडित आहे. मग सर्व सुख ज्ञानदेव ज्या वेळेला इथे म्हणतात ते कुठलं आहे? सर्व शास्त्र निवडी. सगळ्या शास्त्रांच्या परीक्षणानंतर, सर्व शास्त्रांच्या अध्ययनानंतर आम्हाला जर काही प्राप्त झालं असेल तर ती सर्व सुखाची गोडी कोणती आहे? रिकामा अर्धघटी राहू नको. पहिल्या अभंगामध्ये काय म्हणाले होते ज्ञानदेव? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. विषयाचा प्रारंभ करत असताना, उपक्रम करत असताना ज्ञानदेव आम्हाला म्हणाले की क्षणभरासाठीच देवाजवळ तुम्ही उभे राहा. पण त्या क्षणभराची सवय करता करताना हळूहळू आमच्यामधला तो क्षण वाढत जातो, ते नाम वाढत जातं आणि त्याची अवस्था अशी येते की समारोपामध्ये 27व्या अभंगामध्ये ज्ञानदेव असं म्हणत आहेत, रिकामा अर्धगडी राहू नको. अर्धा घटका सुद्धा तू रिकामा राहू नकोस. म्हणजेच भगवंत नामाशिवाय तू अजिबात आता राहू नकोस. म्हणजे एवढी सवय ही आम्हाला अखंड नामाच्या अनुसंधानातून आमच्यामध्ये निर्माण होते, तयार होते. का बरं? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण. आमचा हा संसार कसा आहे? लटिका आहे, खोटा आहे, भ्रमकारक आहे. म्हणून आचार्य सुद्धा म्हणालेले आहेत, शंकराचार्य, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. हे जग खोटं आहे. का बरं खोटं आहे? मला तर हे सगळं दिसतंय आणि मग मी याला खोटं का म्हणायचं? तर मिथ्या याचा अर्थ ते बदलणारं आहे, ते नाशिवंत धर्माने जाणारं आहे. म्हणून ते लटकं आहे, ते खोटं आहे, ते मिथ्या आहे. एकमात्र ब्रह्म सत्यम. ब्रह्म कालही होतं, 5000 वर्षापूर्वीही होतं, आत्तालाही आहे, उद्यालाही ते पुढल्या 5, 50, 25,000 वर्ष त्या ब्रह्मामध्ये बदल होणारा नाही. ब्रह्म एकमात्र त्रिकालाबाधित स्वरूपाचं
एकच आहे. म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार. संसार नाशिवंत धर्माचा आहे. म्हणून ह्या संसारामध्ये जेवढा मी स्वतःला गुंतवून घेईन तेवढा वाया येर झार हरिवीण. माझी या प्रपंचामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम हे सारखं चालूच राहणार आहे. त्याच्यामधून मला जर सुटायचं असेल तर मला हरीचा विचार करणं महत्त्वाचं आहे. वाया येर झार हरिवीण. म्हणून माझ्या प्रपंचाला हरीचा विचार महत्त्वाचा आहे. हरीच्या अधिष्ठानावरती मी माझ्या प्रपंचाकडे बघायला हवंय. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. हा जो नामाचा भाव आहे, हे नामाचं जे चिंतन आहे, हे आम्ही जेवढं म्हणून करू तेवढं ते एक प्रकारानं आमच्यामधल्या पापाला बाजूला करेल. कोटी संख्येपर्यंत ज्या वेळेला आमचं नाम जातं त्यावेळेला आपोआप आमच्यामधल्या पापाचा निचरा होतो. म्हणून श्रीधर स्वामींनी सुद्धा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 13 कोटी जप आपण ज्या वेळेला करतो किंवा एखाद्याकडनं ज्या वेळेला तो 13 कोटी जप पूर्ण होतो, याचा अर्थ कुंडली जी आपल्या समोर आहे, जिला घेऊन आपण ज्योतिषाकडे भविष्य बघायला जातो, त्या कुंडलीतली ती संपूर्ण 12 घरं शुद्ध होत जातात. म्हणून नाममंत्र जप कोटी जाईल पाप. तुमचं एक एक घर शुद्ध होत गेलं आणि 13 कोटीची जपाची सांगता झाली की तुम्ही अशा अवस्थेमध्ये येता की एकमात्र भगवंत हा त्या ठिकाणी तुमच्या समोर येतो. कृष्णनामी संकल्प धरोनी राहे. म्हणून त्या कृष्णनामाशी त्या भगवंत नामाचा संकल्प करून आम्ही त्याला घट्ट धरायला हवं. कुठलंही कर्म करताना आम्ही संकल्प करतो. कोणत्या उद्देशानं, कोणत्या कर्मासाठी, कोणत्या फळाच्या प्राप्तीसाठी आम्ही ही पूजा करतो, हा यज्ञ करतो, हे कर्म करतो, हा संकल्पाचा भाव आहे. म्हणून भगवंत नामाचा संकल्प हा जर मी माझ्यामध्ये धरून ठेवला तर एक प्रकारानं माझ्यामधला सगळा पापाचा निचरा होऊन जातो. आणि मग माझ्यामध्ये काय होतं आहे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सबडी लपो नको. हे जे साधन आहे कृष्णनामाच्या संकल्पाचं, ज्याच्यानं मला भगवंताला पूर्णपणानं प्राप्त करता येतं, तो नामाचा भाव कसा आहे, निजवृत्ती काढी. निज म्हणजे माझी, माझ्यामधली असणारी जी वृत्ती आहे, मीपणाची, ममत्वाची, आसक्तीची, ही वृत्ती मला काढायची आहे. आणि ही जर वृत्ती मी आसक्तीची काढली, सर्व माया तोडी, आपोआप बाकीची माया जी आहे ती बाजूला जाते. आणि कधीही भगवंताचं काम करताना, भगवंताचं नाम घेताना इंद्रिया सबडी लपो नको. इंद्रियांच्या मागे आम्ही जायला नको. इंद्रियांचा विचार आम्ही करायला नको. इंद्रियांच्या अधीन होणं म्हणजेच मनाच्या अधीन होणं आहे. म्हणून इंद्रियांचाही विचार आमच्यामध्ये नको. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पावणा हरी करी. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. आम्ही हा सगळा भाव तीर्थाला अनुलक्षून विचारामध्ये घ्यावा. व्रतास्थ भाव आमच्या जीवनामध्ये असावा. ज्या वेळेला तीर्थांच्या अनुषंगानं प्रेमाचा भाव येतो, का तर तीर्थस्थानाला गेल्यानंतर संतांची भेट होते. व्रताचरण केल्यामुळं जीवनाला एक शुद्धी प्राप्त होते, जीवनाला एक इंद्रियांना वळण लागतं. आणि त्यातून धरी रे करुणा. करुणा म्हणजे सगळ्यांच्याच विषयीचा आपलेपणाचा, प्रेमाचा भाव. हा कमी आणि हा चांगला, हा वाईट आणि हा चांगला, ही भावनाच तिथे नाही. शांती दया पाहुणा हरी करी.
शांती म्हणजे कशीही परिस्थिती येऊ द्या, माझा मनाचा समतोल मी बिघडू देणार नाही. मी तिथे जेवढा शांत चित्त राहीन तेवढा भाव महत्वाचा आहे. आपल्या मुलीचा नवरा गणिकेच्या माडीवरती रोज जातो आहे आणि तिथे रात्रीचा भाव तो वेगळा व्यक्त करतोय, हे नाथांना कळल्यानंतर नाथ अगदी सहजपणानं तिथपर्यंत गेले आणि जावयाला घेऊन परत घरी आलेले आहेत. यवनानं 108 वेळा अंगावरती थुंकला तरीही प्रत्येक वेळेला गंगेवरती जावं, स्नान करावं आणि परत यावं. आणि 108 वेळेला नंतर तो यवन ज्या वेळेला नाथांना म्हणतो की मी चुकलो नाही, तुझ्यामुळे मला आज 108 वेळा गंगेचं स्नान घडलं, हा जो भाव आहे ही शांती आहे. आणि दया म्हणजेच सगळ्या धर्मांचं मूळ हे दयेशी निगडित आहे. कोणत्याही धर्मानं इतरांच्या वरती विपरीत हल्ले करा, इतरांना त्रास द्या, इतरांना लुबाडा असं कोणीही सांगितलेलं नाही. कुठल्याही धर्मामध्ये अशा रीतीचा भाव नाही. आम्ही आमच्यातल्या अहंकारानं माझाच धर्म श्रेष्ठ अशा भावामध्ये विपरीत कर्माकडे वळतो. म्हणून शांती दया पाहुणा हरिकरी. आम्हाला हरीला पाहुणा करायचा आहे. आपल्याकडे पाहुणे येतात, आपणही पाहुणे म्हणून कुणाकडेही जातो. पण आपलं पाहुणेपण कसं आहे? कामापुरतं जाणं, राहणं, काम झालं की परत येणं, हा पाहुणेपणाचा आपला भाव आहे. इथे ज्ञानदेव हरीला पाहुणा करायला सांगता आहेत. याचा अर्थ सुरुवातीला एका जिज्ञासेनं त्या भगवंताचं नाम मी घ्यायला लागतो, त्या भगवंताविषयीचा एक आपलेपणाचा भाव माझ्या मनामध्ये येतो, तो पाहुणा म्हणून माझ्या अंतःकरणात शिरतो. पण एकदा पाहुणा म्हणून आलेला हा भगवंत त्यानंतर तिथून जात नाही. असा वेगळ्या पाहुणेपणाचा भाव हा या भगवंताचा आमच्या जीवनामध्ये आहे. म्हणून जर आम्ही सत्वगुणाला स्वीकारलं तर आपोआप त्या दैवी गुणांच्या अनुषंगानं हरीही आमच्या अंतःकरणामध्ये येतो आणि तिथेच तो राहतो. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. आणि म्हणून ज्ञानदेवांचं प्रमाण म्हणजे ज्ञानदेवांचं सांगणं हे आहे, त्यांना आलेला अनुभव जो आहे तो कसा आहे? निवृत्तीदेवी ज्ञान. निवृत्तींनी मला हे ज्ञान दिलं, हा अनुभव दिला, हे भगवंताच्या नामाचं स्वरूप त्यांनी मला उलगडून दाखवलं. असं हे भगवंताचं नाम, असा हा हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. या भगवंत नामामध्ये 2 धर्म आहेत, समाधी आणि संजीवन. समाधी म्हणजेच मनाची अवस्था. मनाची कोणती अवस्था? समाधानाशी निगडीत असलेली मनाची अवस्था. म्हणून ही मनाची अवस्था संजीवन केव्हा येते? संजीवनाचा भाव काय आहे? जे मृत झालेलं आहे किंवा मृत होतं आहे, जे निष्क्रिय झालेलं आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एक ऊर्जा निर्माण करणं, त्याला पुन्हा एक संजीवनी देणं. माझ्यामधलं समाधान आज जर काहीसं निष्क्रिय झालेलं असेल, ते क्षीण झालेलं असेल, तर त्याला संजीवनी कोणी दिली असेल तर ती हरिपाठानं दिलेली आहे. भगवंताच्या स्मरणानं, भगवंताच्या नामानं माझं जीवन संजीवक होतं. म्हणजे माझ्या जीवनाला एक वेगळा उत्साह येतो, एक वेगळी ऊर्जा येते आणि ही ऊर्जा समाधीशी निगडीत होते, म्हणजेच समाधानाशी ती निगडीत होते. समाधीचा दुसरा एक भाव असा आहे की माझं शरीर, माझं मन आणि बुद्धी एकाच विचाराशी, एकाच चिंतनाशी स्थिर होणं. एखादा शास्त्रज्ञ ज्या वेळेला शोध लावतो
त्यावेळेला तो त्याच्या शरीरानं, मनानं आणि बुद्धीनं त्याच एका शोधाशी स्वतःला पूर्णपणानं गुंतवून घेतो. त्याला आजूबाजूच्या याची वातावरणाची काहीही प्रतिक्रिया नसते. समाधी माझ्या मनाची जी आहे, माझ्या शरीराची, माझ्या बुद्धीची आहे, ती एका भगवंताशी निगडीत आहे. आणि म्हणून त्या भगवंताच्या निगडिततेचा अनुभव, त्या भगवंताच्या अस्तित्वाच्या अखंड जाणीवेचा अनुभव ही माझ्यामधली समाधी आहे. आणि ही अखंड जाणीव माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी टिकवणं, तो अभ्यास मी सातत्य ठेवणं, हा माझ्यामधला संजीवन भाव आहे. हे हरिपाठाचं खऱ्या अर्थानं असलेलं स्वरूप आहे. आणि त्यालाच अनुलक्षून काही पुस्तकांमध्ये येणारा किंवा आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा असलेला एक अभंग आहे शेवटचा, जो वारकरी परंपरेमध्ये म्हटला जातो. तो हरिपाठातला 28वा अभंग आहे. अभंग हरिपाठ असती 28, रचिले विश्वासे ज्ञानदेवे. या पुस्तकात बहुतेक पुढे मागे झालं असेल किंवा नसेलही. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. असावे स्वस्थ चित्त एकाग्री मनी, उल्हासे करोनी स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळसी मंदमती केवी तरे. श्री गुरुनिवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तत्काळ ज्ञानदेव. 27 अभंगांपर्यंतचं चिंतन बऱ्याच ग्रंथांमधून आलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ म्हणत असताना नित्याच्या पठणामध्ये हा 28वा अभंग त्यांच्याकडून म्हटला जातो. हे जे 28 अभंग ज्ञानदेवांचे आहेत, हे ज्ञानदेवांनी इथे रचिले विश्वासे ज्ञानदेवे, अत्यंत विश्वासानं, अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत अभ्यासानं ज्ञानदेवांनी हे रचलेले आहेत. त्यामध्ये गुरुकृपेनं त्यांना प्राप्त झालेला जो अनुभव आहे, तो अनुभव पूर्णपणानं त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो अनुभव त्यांनी बहुजन समाजाला या हरिपाठाच्या रूपानं उपलब्ध करून दिला. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वथा तो. अशा ह्या हरिपाठाचा इंद्रायणी तीरावरती जो कोणी पाठ करतो नित्य, तो एक प्रकारानं अधिकारी होतो. इथे ज्ञानदेवांची थोडीशी गूढ भाषा आहे. मी तर नाशिकमध्ये राहतो आहे, मग मी इंद्रायणी काठी कसा रोज जाणार आणि कसा पाठ करणार? इंद्रायणी तीरी याचा अर्थ आमच्या इंद्रियांच्या तीरावर. जो कोणी आपल्या इंद्रियांना पूर्णपणानं नामाचं वळण लावतो आहे, तो एक प्रकारानं इंद्रायणी तीरीच त्या ठिकाणी आहे. आणि तोच खऱ्या अर्थानं भगवंताच्या जवळ जायला, भगवंताला प्राप्त करायला अधिकारी होतो. म्हणून इंद्रायणी कुठे आली? इंद्रायणी आळंदीमध्ये आली. माझा देह हीच मुळात एक आळंदी आहे. आणि इथलं सिद्धपीठ, सिद्धबेट जर या देहामधलं कुठलं असेल तर ते माझ्यामधलं असलेलं शिवतत्व. म्हणून त्या इंद्रायणी काठी सिद्धबेटावरती साक्षात महादेवांनी नामाचा भाव व्यक्त केलेला आहे. ज्ञानदेवांची परंपरा ही एक प्रकारानं नाथ परंपरा, शिवांपासून सुरू झालेल्या त्या नाथ परंपरेमधले ते एक. म्हणून शिवाशी नामाचा एक प्रकारानं संबंध जातो. शिव अखंड नामामध्ये आहेत, तसा मीही नामामध्ये राहावं. आणि ते नामामध्ये राहत असताना माझी भूमिका कशी आहे? असावे स्वस्थ चित्त एकाग्र मन, उल्हासे करून स्मरण जीवी. आपण कुठलीही साधना करताना, मग ते पारायण असू द्या, नामस्मरण असू द्या, अन्य स्तोत्र पठण असू द्या,
तिथे तुम्ही खऱ्या अर्थानं स्वस्थ चित्त असायला हवं. तुमचं मन त्या साधनेमध्ये स्वतः पूर्णपणानं जोडलेलं असावं. एकाग्री मन. मनाला आम्हाला त्याच ठिकाणी एकाग्र करता आलं पाहिजे. माझं मन, माझे विचार ज्या वेळेला साधनेशी निगडीत होतात आणि त्याला उल्हासाची भावना येते, त्यावेळेला ते साधन एक वेगळी उंची निर्माण करतं. म्हणून अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. जो कोणी भगवंताचं नाम घेतो त्याचा अंतकाळही भगवंत सांभाळतो. या अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. त्या शेवटच्या क्षणी भगवंताच्या नामाचं स्मरण येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून त्या भगवंताच्या शेवटच्या श्वासाला स्मरण येण्यासाठी आयुष्यभरही मला ते नाम घेता आलं पाहिजे. ओली लाकडं असतील तर ती स्वयंपाकाला उपयोगाला येणार नाहीत, पण कोरडी असतील तर आपोआप ती उपयोगाला येतील. वर्षभर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर प्रश्न जरी उलटा विचारलेला असला तरी त्याचं काय उत्तर द्यायचं हा चांगला अभ्यासू विद्यार्थी बरोबर त्याचं उत्तर देईल. तसं आम्ही आयुष्यभर मिळालेला माझा प्रत्येक क्षण नामाशी जोडत गेलो, नामामध्ये राहण्याचा प्रयत्न मी करत गेलो, तर आपोआप शेवटच्या काळातही त्या नामाचं स्मरण आपल्यामध्ये राहतं. आणि जी जी संकटं येतात ती संकटं निभावून नेण्याचं कार्य भगवंताचं आहे. जो माझा भक्त आहे, जो माझं नाम घेतो, त्याला संकटांपासून बाजूला ठेवणं किंवा ती निभावून नेणं हे त्यांचं कार्य आहे. म्हणून संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळसी मंदमती केवी तरे. जर आम्ही आळशीपणानं ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला त्याचा उपयोग नाही. पण संत सज्जनांनी प्रचिती घेतली, त्यांनी अनुभव घेतला आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचं सोनं केलं आणि आम्हाला तो मार्ग दाखवला. आम्ही त्या मार्गावरनं जायचं आहे. श्री गुरुनिवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. आणि हे निवृत्तींनीच मला सांगितलं. म्हणजे गुरुकृपेनंच आपल्याला साधन प्राप्त होतं. कदाचित साधन करता करताना गुरूंची भेट होते आणि आपल्या साधनेला ते अधिक चांगलं स्वरूप देतात. म्हणून गुरुकृपेनं प्रेमानं जे आम्हाला प्राप्त होतं त्याच्यामुळेच आपण खऱ्या अर्थानं संतुष्ट होतो. ज्ञानदेवांचा जो अनुभव तोच आपल्यालाही अनुभव येऊ शकतो. आपण त्या नामसाधनेमध्ये राहायला हवं. जी काही 5-6 व्याख्यानं आपली या ठिकाणी झाली त्याला अनुलक्षून ह्या हरिपाठाचं चिंतन आपल्या समोर ठेवण्याचा गुरुकृपेनं यथाशक्ती आणि यथामती प्रयत्न मी केलेला आहे. द्वादशीच्या पारायणाचा आपला दुपारचा प्रसाद झालेला असेल, पण दीक्षित ताईंनी मात्र तुम्हाला झोपू दिलं नाही. त्यांनी तुम्हाला 3 वाजताच इथे बोलवलं. तुम्हीही आलात ते एक प्रकारानं त्या नामाच्या प्रेमानं आलात. त्यामुळे मला या ठिकाणी ही 6 चिंतनं सत्र त्याच एका आनंदानं आपल्यासमोर व्यक्त करता आली. गुरुकृपेनं आपल्यासमोर मला जेवढं समजलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न, आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं आपण सगळेजण नामामध्ये राहा आणि ह्या मनुष्यजन्माचं खऱ्या अर्थानं कल्याण साधून घ्या आणि भगवंतानं आपलं कल्याण करावं अशी त्या भगवंताजवळ, माऊलीजवळ प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम.